जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ मरणाची झळ साहवेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे गरळ टाकवेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना ऐसे लाभो भान देगा देवा दान चरणात ध्यान राहू देगा। हो जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। जय श्रीराम। आपल्या एका नवीन श्रीराम पब्लिक रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। वारकरी मंडळी सध्या निघालेली आहे पालखी दर्शनाला 12 वाजता उठून। हे कसले वारकरी आहेत, हे डुप्लिकेट वारकरी आहेत सगळे। 12ला उठून पालखीला जाणारे। पहाटे 4ला उठलेला, मी पहाटे 5ला उठून पालखीचं दर्शन करून आलो पहिलं, मग परत घरी आलो आणि म्हणलं आता ह्यांच्यासोबत पण जावं। सो स्टे ट्यून गाइस, बघत राहा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा। आज पालखी सोहळा जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचं पालखीचं आगमन आपल्या हडपसर नगरीत होणार आहे। सो दर्शनासाठी आपण चाललेलो आहे सगळी गँग। सो आजचा व्लॉग कसं काय होतंय स्टे ट्यून गाइस, बघत राहा। चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करून टाका। छोटाच व्लॉग होईल पण छान होईल, व्लॉग पूर्ण पहा, कमेंट करून नक्की सांगा। चला पालखीत आलेला आहे आणि 3 व्लॉगर्स इन 1 फ्रेम। चिराग अभंग व्लॉग्स, शुभशिवरकर व्लॉग्स, तीर्थराज गोरे व्लॉग। भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरात लवकर। आता किती झाले तर 1300 झाले, 2000 करून टाका भाऊला। हां, डिस्क्रिप्शन लिंकमध्ये भाऊच्या चॅनलचं नाव आणि लिंक टाकून देतो, भाऊला सबस्क्राईब करून टाका। आणि चिराग भाऊ आपल्या नव्याने सुरुवात करत आहे आज परत। डायरेक्ट मागच्या पालखीला व्लॉग केलता, डायरेक्ट ह्या पालखीला व्लॉग करायला लागलेला आहे भाऊ। हा, वर्ष झालं अॅनिव्हर्सरी आणि तो व्लॉग बी डिलीट करून टाकलाय चॅनलवर। असला हुशार आहे हो। अजून आज पुन्हा एकदा शून्यातून सुरुवात होत आहे भाऊची। भाऊचे लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर करून टाका। भाऊच्या पण चॅनलची लिंक टाकून देतो मी लगेच। हा, अख्खी गोपाळपट्टी आम्हाला ब्लॉगर गोपाळपट्टी करायची। आता लवकरच ब्लॉगिंग मध्ये पदार्पण करत आहे रोहन जुर्गे ब्लॉग्स आणि मग दीपक चव्हाण ब्लॉग्स, प्रथमेश आवडकर ब्लॉग। मसाला घे। पाऊस यायला लागलेला आहे बघा। यांचं काय चाललंय, फोटो पाहिजे गेले यांची।
एकच गमछा आतापर्यंत 50 जणांनी फोटो काढले त्यासोबत. पाय गमछा वसूल केलेला दिसतोय. भाऊ पाऊस आला झाडाखाली थांबायला लागल. पाऊस आलाय काय फोटो काढायचं डेडिकेशन पण किती बघा. पावसाचं भर पावसाचं फोटो काढायचं डेडिकेशन. हे फोटोग्राफर आणि हे ॲक्टर आणि ऑडियन्स. पालखीची वाट बघतोय आम्ही. पाऊस चालू झालेला आहे आता. बारकी पोरं लुटत आहेत बघा इथे आईला. यात मी पण सामील आहे म्हणा. बारक्या पोरांचं लुटलं का अवघड गाव आहे बघा. तसंच आहे दादा मावली तुमच्या ह्याच्यात मी बी सामील होतो थोडं. त्यांनी बी लुटूनच आणलेलं दिसतंय म्हणा. चला सोय झाली भाऊ फुकटची. पांड्या कुठं आणलं अजून घेऊन ये म्हणा. इथं 10-12 लोक आहेत आमची. हे बघा हे आपली गँग. वाटायचं लांब राहिलं कुठून भेटतं याची अपेक्षा बघा यांना. अरे पाणी आणायला लावलेलं तुला खास. अरे वाटाय येतात रे लोक. तुम्ही लुटा यायला लागलाय पालखीला. आपण फक्त आपली भक्ती. पाया पडकी. पाया कोण पडणार. मित्र असल्यासारखा हात मिळा. आणि पाया कोण पडणार. काय लुटलं का नाही अजून. 11वीचं गाबड. 11वीला आहे आता. कॉलेजला पुऱ्याला कडव घेऊन फिरणार आहे. चल माझा पांडू.
बघा ह्या रील्स आणि व्हिडिओच्या नादात हात जोडायचं विसरून गेला तुम्ही. रील्स आणि व्हिडिओच्या जाळ्यात हात जोडायचं विसरून गेले तुम्ही. हात तरी जोडले का? हात जोडलं नाही काय नाही नुसतं तर ब्लॉगर नंबर 1, ब्लॉगर नंबर 2, ब्लॉगर नंबर 3, रील्स वाला 4 आणि सगळी चिल्ली बल्ली लाईटी वाली. सो मंडळी गरिबांच्या ब्लॉगच्या नादात आपला स्वतःचा ब्लॉग काढायचाच विसरून गेलो आपण. तर अशा तऱ्हेने पालखी गेलेली आहे आणि आम्ही घरी चाललेलो आहे. कारण हे दर्शनासाठी नव्हते आले, हे फक्त बघायला आले सगळे. आणि स्वतः दर्शन घेण्यापेक्षा स्वतः दर्शन स्वतः दर्शन घेण्यापेक्षा महत्वाचं होतं मला तुम्हा सर्वांना दर्शन द्यावं. जे बोलतो काय जात घुसतं आजचा सुविचार आजचं मोटिवेशन बाबा लवकरच पंढरीची वारी होणार आहे आपली. 2030 फोन पेला पाठवून द्या. नंबर खाली टाकतो, गुरुदक्षिणा पाठवा तेवढी स्कॅनर टाकतो. तो मंडळी कसा वाटला तुम्हाला पालखीचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब सगळं करून टाका. एकदम छोटासा व्लॉग काढलेला आहे, छोटूसा म्हणलं जास्त ताणण्यापेक्षा असं दर्शनच करून द्यावं डायरेक्ट. नाही तर आपण कसं होतं फापेट पसरले असतं आपला, नुसते बोल वचन नुसते येडे चावे. मग कसं देवा धर्माच्या ब्लॉगला असे येडे चावे करता येत नाही आपल्याला. त्याच्यामुळं डायरेक्ट आज मुद्द्यात हात घातला, डायरेक्ट तुम्हाला पालखीचंच दर्शन डायरेक्ट. सो कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब सगळं करून टाका. आता ह्यांची तर पोटं भरलेली आहेत फुकटची केन बिस्किटं खाऊन, पण मी काही खाल्लं नाही म्हणून मला भूक लागली. लवकरच रोहन भाऊ जरूंगे यांच्याकडून एस कुमार वडापावची पार्टी डन फॉर द डे. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटा 10 वेळा सांगतोय, कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब सगळं. सो घरी चाललेलो आहे, जाताना गाडी घेतो इथं रोडला लावलेली कालपासून 2 वाजताच्या इथं. गाडी पिक करतो जरा, गाडी नाही तर लपडं झाले. काल बी भिजलो एकदम मी, आज नको भिजायला म्हणलं गाडी घेऊन जावं. समोर 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 काय इथं गाडी लागलेली आपले बाय कोपऱ्यानी मस्त लागलेली. गाडी एक नंबर मध्ये परत सो गाईज नाही ना गाडीत बघा काय गावलं, चपला गावलं हिल्स मोठा पुराव गावलाय ज्यांचे त्यांनी घेऊन आपल्या गाडीचं हे ज्याचं आहे त्यांनी लवकरात लवकर घेऊन जावा, गाडीत ठेवू नका. असलं पोरं गाणी म्हणायला लागल्यात, शुभम भाऊला दादलाय बाईचा लय बाईचा नाद नाही करायचा, शुभम भाईला बाईचा नाद आहे. हे ज्याचं आहे लवकरात लवकर घेऊन जावा गाडीतून. संपर्क साधा 81 नंबर 0081 तिकडे. लवकरच ताफ्यात जी वॅगनचा समावेश होत आहे. जी वॅगनॉर घेतलं का सगळं फोटो? चला जरा थोडं पाणी पिऊ दे जरा, पुढंच ठेवता येईल. चला